विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव 100हून अधिक इच्छुक उमेदवारी पत्रामध्ये पाडून घेण्यासाठी आतापासून लॉबिंग सुरू। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोर्चे बांधणी, एका जागेवरून अनेक जण इच्छुक। अमोल मिटकरी, आनंद परांजपे, समीर भुजबळ, सूरज चव्हाण यांची नावे चर्चेत। अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती। खरात प्रकरणामध्ये आणखी 4 पतसंस्था ईडीच्या रडारवर, कोणत्याही क्षणी चौकशी होण्याची शक्यता। समता, संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद आणि बुलढाणा अर्बन पतसंस्था रडारवर। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीचा जुना व्हिडिओ समोर। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ। पोलिसांनी आरोपी अयान अहमदला भरवला होता केक। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर। जास्तीत जास्त मुली कोण पटवतो यावरून आरोपींमध्ये लागली होती स्पर्धा, तर 2 मित्रांमधील वादामधून पीडित तरुणींचे व्हिडिओज व्हायरल। परतवाडा अत्याचार प्रकरणामध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल तयार। सर्व पीडित मुली मुस्लिम असल्याचा अहवालामध्ये उल्लेख। नवनीत राणांच्या दाव्याचं अहवालामधून खंडन। नाशिकच्या TCS कंपनी धर्मांतरण प्रकरणामधील आरोपी HR मॅनेजर निदा खानची अटक टाळण्यासाठी धडपड। गरोदर असल्याचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल। उद्या होणार सुनावणी। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरण, हिंदू तरुणांचं कशा प्रकारे केलं धर्मांतरण याचा पुरावा असल्याचा दावा। आरोपी तौसिफ अत्तारनं नमाज पठण करायला लावल्याचा गंभीर आरोप। नॉट रिचेबल नगरसेविका सहर शेखचा वानखेडे स्टेडियमवरचा व्हिडिओ समोर। गेम ओव्हर असं स्टेटस ठेवत विरोधकांना टोला। अवैध जात प्रमाणपत्र वादानंतर सहर शेख झाली होती नॉट रिचेबल। एकशे 31व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान। सरकारकडे 272चं बहुमत, मात्र विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती आवश्यक। महिला आरक्षणावरून आज पुन्हा एकदा संसदेमध्ये रणसंग्राम। महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसंदर्भात जोडण्यास विरोध। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापलं। राज्यामध्ये उष्णलहरींचा उद्रेक सलग 5व्या दिवशी। अकोल्यामधील पारा 44 अंशांच्या वर। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये सरासरी तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसवर। दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरामध्ये 5% पाणी कपात। 20 ते 27 एप्रिलपर्यंत 5% कपात। क्लोरिनीकरण आणि डिक्लोरिनीकरणाच्या कामांमुळे पाणी कपात। सुईद्वारे नव्हे तर श्वासातून होणार मधुमेह तपासणी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचं संशोधन। मधुमेहाची नियमित तपासणी करणाऱ्या तरुणांना दिलासा। इराण अण्वस्त्र तयार न करण्याच्या निर्णयावर सहमत। ट्रम्प यांचा मोठा दावा। इराण स्वतःजवळील संवर्धित युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार। ट्रम्प यांची माहिती। तर शांतता चर्चेसाठी ट्रम्प पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अमेरिकेकडून ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरीची घोषणा। इराणनं अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न केल्यास किंवा आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं उल्लंघन केल्यास पुन्हा हल्ला करू। अमेरिकेचा इराणला थेट इशारा। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये 10 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा। ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान आणि लेबनॉनच्या अध्यक्षांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणार।